कोरस इंडिया लिमिटेड कंपनी प्रशासनाचे दुर्लक्ष, बेजबाबदार कारभार, स्टाफ कामगारांचा ठिय्या आंदोलन, 2 महिन्यात 2 आंदोलन। रायगड जिल्ह्याच्या रोह्यातील धाटाव MIDC औद्योगिक क्षेत्रात कोरस इंडिया लिमिटेड या कंपनीमध्ये ठिय्या आंदोलन 10 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजता सुरू करण्यात आले। अद्याप 32 तास उलटूनही हे आंदोलन चालूच राहिले। हे आंदोलन कंपनीतील स्टाफ कामगार वर्गाने केले असून स्टाफ कामगारांची दर वर्षाला होणारी वेतनवाढ ही 8 महिने उलटून गेले असताना देखील इन्क्रीमेंट होत नसल्याने कामगार संतप्त। कामगारांनी वेळोवेळी चर्चा करण्यासाठी विनंती केली, प्रत्यक्षात पत्र व्यवहार करून देखील कंपनी प्रशासनाकडून उडवाउडवीची उत्तरे मिळाली। तसेच कामगारांचा आंदोलन पोलीस प्रशासनामार्फत दाबण्याचा प्रयत्न कंपनी व्यवस्थापन करत आहे। तसेच पेमेंट ही लेट दिला जातो। शासन निर्णयानुसार कामगारांस नियमित वेतन मिळालेच पाहिजे, परंतु शासन परिपत्रक असूनही योग्य ती अंमलबजावणी होत नाही, ही अत्यंत गंभीर बाब। तसेच याआधी 14 ऑक्टोबर रोजी या कंपनीमध्ये कंत्राटी कामगार यांनी बोनस व वेळेत पगार आणि वंचित ठेवलेल्या मूलभूत हक्क आणि गरजांसाठी आंदोलन केले होते, परंतु तात्पुरतेच त्यांना बोनसवरती समाधान मानून कामावरती रुजू व्हावे लागले। परंतु कोरस इंडिया लिमिटेड या कंपनीवर प्रशासनाने कोणत्याही प्रकारची कारवाई न केल्यामुळे आज पुन्हा एकदा परत तीच वेळ स्टाफ कामगार वर्गावर आली आहे। परंतु कामगारांवर आंदोलन करण्याची वेळ येतेच का? ही कंपनी प्रशासनाकडून जाणून बुजून हे केले जात आहे। आज कामगार त्याचा हक्क मागतोय तर त्याला त्याचा हक्क मिळत नाही, तर उलट त्याला करावी लागतात ती आंदोलने किंवा ठोठवावी लागतात ती न्यायालयाची दरवाजे। तरीही कंपनी कामगार स्टाफ वर्ग यांच्याकडून कंपनी प्रशासनाला सांगण्यात येते की कंपनी व्यवस्थापनाच्या दडपशाहीला न जुमानता मागण्या पूर्ण होईपर्यंत हे आंदोलन चालूच राहणार। कंपनी कामगार स्टाफ वर्ग यांनी हे ठामपणे सांगितले आहे। महाराष्ट्र वेदभूमीसाठी अनंत मस्कर, धाटाव, रोहा। आपल्या कोरस इंडिया लिमिटेड कंपनीमध्ये गेले 8 महिने झाले आपल्याला पगारवाढ वेतनवाढ कंपनीने दिलेले नाही आहे। आपण वेळोवेळी कंपनी प्रशासनाला पत्रव्यवहार केलेला आहे। आपण त्यांना चर्चेसाठी विनंती केलेली आहे, परंतु त्यांनी चर्चा न करता थातूरमातूर उडवाउडीची उत्तरं दिलेली आहेत। 8 महिन्याच्या प्रदीर्घ काळामध्ये आपण पेशन्स ठेवले, आपण त्यासाठी कंपनी प्रशासन चर्चा करेल याची शांततेपणे वाट बघितली। आपण एक 10 दिवसापूर्वी पण शेवटचं आपल्याला न राहण्यासाठी आपण पत्र दिलं, परंतु त्या पत्राची कंपनी व्यवस्थापनाने दखल घेतली नाही। कालपासून सुद्धा आपण ज्यावेळेला इथे आंदोलनाला बसलेलो आहे त्यावेळेलाही कंपनी प्रशासनाकडून कोणतीही चर्चा ठामपणाची दिलेली नाही आहे, फक्त उडवाउडवीची उत्तरं दिलेली आहेत आणि कामगारांचं आंदोलन दाबण्याच्या प्रयत्नातून पोलीस प्रशासनाचा किंवा दुसऱ्या गोष्टीतून त्यांचा प्रयत्न चाललेला आहे। परंतु आम्ही कोरस इंडिया स्टाफ असोसिएशनचे सर्व स्टाफ कर्मचारी रायगड जिल्हा इंडस्ट्रियल स्टाफ असोसिएशनच्या वतीने कंपनी व्यवस्थापनाच्या दडपशाहीला किंवा त्यांच्या कुठल्याही याला आम्ही भीक घालत नाही आहे आणि आमचं जे आंदोलन आहे ते आमच्या मागण्या म्हणजे वेतनवाढ ही झाल्याशिवाय आम्ही स्थगित करणार नाही आहे। धन्यवाद। ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या महाराष्ट्र वेदभूमी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका।